विशेष नमस्कार, मी विशाल परदेशी. महाराष्ट्र विशेष मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. राज्य सरकारनं जनतेकरता घेतलेले लोकउपयोगी निर्णय, विविध प्रकल्प, त्याबद्दलच्या घडामोडी आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्र विशेष मध्ये. चला सुरुवात करूया. राज्यातील ग्रामीण संपर्क व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारनं मोठं पाऊल उचललंय. मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा 3 अंतर्गत आशियाई इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकच्या अर्थसहाय्याने सुमारे 3500 किलोमीटर लांबीचे रस्ते आणि पुलांच्या कामांसाठी 6429 कोटी रुपयांच्या तरतुदीस आज मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठकीत या योजनेसाठी AIIB कडून सुमारे 500 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स कर्ज स्वरूपात निधी उपलब्ध होणार आहे. राज्य शासनाकडून 30% हिस्सा म्हणून सुमारे 215 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह इथे राज्यस्तरीय खरीप हंगाम आढावा बैठक 2026 पार पडली. यंदा एल निनो आणि हवामान बदलाचं आव्हान लक्षात घेता संरक्षित सिंचनासाठी जलयुक्त शिवारच्या कामांना गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. बँकांनी पीक कर्जासाठी सिबिल स्कोअरची अट लावू नये असं बजावत 30 जूनपूर्वी कर्जमाफी प्रक्रिया पूर्ण केली जाईल असं फडणवीसांनी जाहीर केलं. देशातील पहिला एकीकृत शहर घनकचरा प्रक्रिया प्रकल्प नागपूरच्या भांडेवाडी इथे खासगी गुंतवणुकीतून साकारला जातो. या प्रकल्पाच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या पर्यावरणपूरक प्रकल्पामध्ये दररोज 1200 मेट्रिक टन कचऱ्यावर आधुनिक पद्धतीने प्रक्रिया केली जाईल, ज्यातून रोज 28 टन बायोगॅस, कंपोस्ट खत आणि पॉवर प्लेट्स इंधन तयार होणार आहे. नागपूर महानगरपालिकेने या प्रकल्पासाठी 30 एकर जागा दिली असून यामुळे पालिकेचा दैनंदिन कचरा व्यवस्थापनाचा खर्च वाचणार आहे. जो सगळा शहरातला कचरा आहे या कचऱ्यावर प्रक्रिया होणार आहे. यातनं जवळपास 28 TPD या ठिकाणी गॅस तयार होणार आहे. त्यासोबत जवळपास 120 TPD जे ऑर्गॅनिक मॅन्युअर आहे ते मॅन्युअर या ठिकाणी तयार होणार आहे. आणि त्यासोबत जवळपास 400 TPD RDF तयार होणार आहे की जे आपल्या सिमेंट फॅक्टरीजला किंवा इतर ठिकाणी लागतं. वेस्टला वेल्थमध्ये कन्वर्ट करून त्या माध्यमातून आपण जो काही आपलं पर्यावरण आहे त्या पर्यावरणाची हानी देखील मोठ्या प्रमाणात टाळणार आहोत. वांद्रे कुर्ला संकुल म्हणजेच BKC इथे मुंबई टेक वीक 2026चं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. याप्रसंगी बोलताना त्यांनी विश्वास व्यक्त केला की आर्थिक ताकद आणि मजबूत स्टार्टअप परिसंस्थेच्या बळावर महाराष्ट्र लवकरच जगात AI क्रांतीचं नेतृत्व करेल. राज्याने AI क्षेत्रात 10,000 कोटींची गुंतवणूक, 1.5 लाख रोजगार निर्मिती आणि 6 सेंटर ऑफ एक्सलन्स उभारण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या प्रगतीला शिखरावर नेण्यासाठी एक जबरदस्त फॉर्म्युला मांडला आहे. मुंबई टेक वीक 2026 मध्ये बोलताना त्यांनी सांगितलंय की महाराष्ट्र आता जगात AI तंत्रज्ञानाचं नेतृत्व करणार आहे आणि यामुळे राज्यात मोठी गुंतवणूक येईल, नवीन शोध लागतील आणि तरुणांना लाखो रोजगार मिळतील. महाराष्ट्रात औद्योगिक विकास आणि रोजगार निर्मितीला गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत 89,731 कोटी रुपयांच्या 5 अतिविशाल प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार उपस्थित होत्या. या भविष्यकालीन उच्च तंत्रज्ञानाधारित प्रकल्पांमुळे विदर्भ, मराठवाडा आणि नाशिकसह विविध भागांमध्ये औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार असून राज्यात सुमारे 20,000 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होतील. साखर कारखानदारी, ऊस आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणींवर केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्यासोबत नवी दिल्लीत सकारात्मक चर्चा झाली. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित होत्या. साखरेची किमान आधारभूत किंमत वाढवणं, इथेनॉलचा कोटा वाढवणं आणि साखर कारखान्यांचं कर्ज पुनर्गठन करणं या मागण्यांना केंद्रानं मान्यता दिली आहे. तसंच नाफेड आणि NCCF आता थेट शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करणार असून ग्रेडिंगची प्रक्रिया यंत्राद्वारे केली जाईल. महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन आणि नदीजोड प्रकल्पांच्या अंमलबजावणीबाबत नवी दिल्लीत केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील यांच्यासोबत उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित होत्या. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की राज्यातील 52% दुष्काळी भाग कायमचा पाणीदार करण्यासाठी वैनगंगा, नळगंगा आणि पश्चिम वाहिनी नदीजोड प्रकल्पांना प्राधान्य दिलं जाईल. आज महाराष्ट्र विशेषमध्ये इतकंच. पहा फक्त न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा.